हॅलो, आजचा व्हिडिओ जो आहे तो ऋषिकेश मधून आहे. मी ऋषिकेश मध्ये कुठे राहते, कसं फिरते, काय फिरते आणि काय खाते मी सांगते. मी काल आली मसुरीवरून, मी धनौल्टी केलं, धनौल्टीवरून चंपाला फक्त खाल्लं आणि ऋषिकेशला आली. तर मी राहिलेली स्काय यार्ड हॉस्टेलला. नका राहू, खूप अजिबात चांगली जागा नाहीये. म्हणजे खूप तुम्हाला कंजेस्टेड आणि एकदम स्वस्त जागा हवी असेल तर ठीक आहे, वेल अँड गुड. नंतर आता मी सकाळी हॉस्टेलरची बुक केली, जस्ट चेक इन केलंय आणि मी खायला आलेली आहे चिल आउट गंगा कॅफे. खूप असे ना मी व्हिडिओज पाहिले असे फेमस हाईप जागांची, त्यातलीच एक जागा ओम फ्रीडम कॅफे, जे त्या साईडला आहे. दिसतंय तुम्हाला, पूर्ण पब्लिक भरलेली आहे, पण इथे कोणच नाहीये, आम्हीच आहोत. आणि खूप छान असे गंगाला साईडला आहे. तर मी कुठे काय फिरणार ते सांगते. सध्या मला खाऊ दे. आणि इथे स्कूटीचे रेट ना 500 आहे. जर तुम्ही सकाळी घेऊन रात्री 9ला दिली तर 400, आणि नंतर जर सकाळी दिला तर 500. तर काही काही बार्गेनिंग करा, तुम्हाला 400 मध्ये सुद्धा स्कूटी मिळेल. बाकी तरी कंडिशन बघा, ब्रेक लागतो की ब्रेक नीट आहे की नाही, लाईट नीट आहे की नाही, हेल्मेट नीट आहे की नाही, सगळ्या गोष्टी बघा. स्कूटी घ्याल तेव्हा त्या स्कूटीचा व्हिडिओ सुद्धा काढा, म्हणजे नंतर तुमच्याकडे प्रूफ असेल की तशी स्कूटी आहे. सो बेसिकली मी आता रिव्हर राफ्टिंग करायला जाते आणि 7 किलोमीटर 12 किलोमीटर. तर मी जी करते ती 24 किलोमीटर्स आहे. मला असं वाटलेलं की ते 24 किलोमीटर्स मोस्टली 1 आवर मध्ये कम्प्लीट होईल, पण आता हे लोक म्हणतात की 3 तास लागतील रिव्हर राफ्टिंग करायला. आणि या 24 किलोमीटरचे मी पे केले 700 रुपये. आणि मी कुठून केलेले आहे त्याचा नंबर पण मी टाकेन, तुम्ही नक्की बघा. मला पोटात खूप गोळा आलेला आहे, पण माहिती नाही की कसं होणार आहे. होप सो. मी फुल रेडी झालेली आहे आणि मला पोटात खूप गोळा आलाय, मला खूप भीती वाटते. 24 किलोमीटर्स 3 तास. 3 तास किती तास तुम्हाला माहिती, बघू कसं होत आहे. हर हर महादेव. पैसा वसूल एक्सपिरियन्स, पूर्ण पैसा वसूल एक्सपिरियन्स. आणि आता ना इथे 14 रॅपिड टोटल येतात. आता आम्ही मॅगीसाठी थांबलोय. तर हे सगळे माझ्या बोट मध्ये आहे आणि या साईडला मॅगी पॉइंट आहे. तुम्हाला मॅगी खायची असेल तर तुम्ही बसून खाऊ शकता. बाकी जर तुम्हाला तुम्ही नशे करत असाल तर तुम्ही बोटच्या बाहेर जाऊन करू शकता. तर आता 6 वाजलेत आणि आता कुठे माझं रिव्हर राफ्टिंग संपलेलं आहे. आणि तुम्हाला मी दाखवते आताची इथली माहिती. खूप मजा आली, वर्थ आहे करणं, खरंच खूप मजा आली. चले. तर जर तुम्ही ऋषिकेशला येताय तर अजून एक स्टे आहे, स्टेचा ऑप्शन बेड्स म्हणून. तर तुम्हाला मी रूम दाखवते. असे आहेत बेड्स असे आहेत. माझा मिक्स डॉम आहे आणि हा माझा बेड आहे. बाहेर पण छान अशी बाल्कनी आहे, दिसली ही बाल्कनी आहे. त्यानंतर तुम्हाला मी वॉशरूम दाखवते. सो बेसिकली हे वॉशरूम आहे. हा साईडला शॉवर एरिया आहे. हॅलो. आणि ह्या साईडला बेसिकली हे आहे. जागा तर मला खूप मोठी वाटली आहे, बट खूप चांगला ऑप्शन आहे. आणि व्ह्यू बेड्स मधला असा आहे. हा त्यांचा कॅफे एरिया आहे आणि खालीच त्यांचा कॉमन एरिया आहे. तर ऋषिकेश मध्ये जर तुम्ही राहणार असाल तर मी 3 हॉस्टेलमध्ये राहिलेली आहे. एक तर स्काय यार्ड, बकवास रेटिंग, नका जाऊ, खूप खराब आहे. सेकंड, हॉस्टेलरची कोणतीही प्रॉपर्टी चांगली असते, ही प्रॉपर्टी पण चांगली आहे. आणि हा बेड्स तर, आणि व्ह्यू पण इथून पण चांगला आहे, हॉस्टेलर मध्ये सुद्धा चांगला आहे. चला, हा पॉइंट आपण कव्हर केलेला आहे. हा ह्यांचा कॉमन रूम आहे. इथे टीव्ही, छोटा स्पेस आहे जरा कॉमन रूम मध्ये. गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 8:15 आणि मी लवकर येऊन दर्शन घेतलेलं आहे नीलकंठ महादेवचं, जे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इथे जरा लवकर या म्हणजे थोडं ट्राय करा 7:30-8 पर्यंत इथे पोहोचायला, म्हणजे तुमचं लवकर दर्शन होईल. कारण जेवढं लेट याल ना तेवढे खूप इथे आफ्टर 11 खूप गर्दी होते. आणि आज सोमवार आहे जेव्हा मी दर्शन घेतलेलं आहे. तर माझा आज आता मी दुसऱ्या दिवशी माझा हा 3रा दिवस आहे ऋषिकेश मध्ये.
आज मी खूप फिरणार आहे आणि आज मला खूप खूप गोष्ट दाखवते. नीलकंठ महादेवाचं दर्शन झाल्यावरती जर तुम्ही झिलमिल गुफाला याल, आता सांगते, तुम्ही ट्रेक करू शकता, आता चालू शकता, सॉरी ट्रेक करू शकता, आता गाडी चालवू शकता, पण गाडीचा रस्ता खूप ऑफ रोडिंग आहे. हा बघा, पूर्ण रस्ता असाच आहे, खराब थोडा, तर तसंच या. खूप छान आहे, खूप खूप छान वाटेल तुम्हाला तिकडे सुद्धा. आणि तिथून आल्यावरती मी आता इथे आलेली आहे गंगा कॅफे व्ह्यूला. तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. हा असा काहीतरी व्ह्यू आहे आणि मी मागवलेला आहे कंबुचा. तर आता मी थोडं कंबुचा पिईन आणि माझा हॉस्टेलरचा फ्रेंड काय बोलते, आता आम्ही बघू, जर थोडं खाणार आणि मग ठरवू कुठे जायचं. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पुढे बघा यार, आणि आवडला असेल तर कमेंट नक्की करा. इथे लिहिलंय राजाजी टायगर रिझर्व, आणि इथे 3:30 झालेत आणि 4 वाजता गेट बंद होतो. आता अर्ध्या तासात किती फिरणार, आणि माझी एनर्जी लेवल माहितीच तर कळली असेल तुम्हाला. हे मेडिटेशन केव्ज आहेत जिथे ते साधना करायचे, तपश्चर्या, साधना. आता इथे कोणी राहत नाही. आणि जेव्हा तुम्ही बीटल्स आश्रमला याल, इथे तुमचा ID मागणार, जो काही ID आहे, आणि एंट्री तिकीट आहे 200 रुपये पर पर्सन. तुम्ही इंडियन असाल नसाल तरी पण तुमच्याकडून तुमची ID इथे मागितली जाते. आता मी आलेली आहे त्रिवेणी घाटला, आणि इथे कसा सीन असतो तुम्हाला सांगते. जर तुम्ही रिसिप्ट जेव्हा पूजा करायची असेल ते 1100-1200 रुपये घेतात, आणि जर तुम्ही ती रिसिप्ट घेतली तर तुम्हाला बेसिकली जे पुढे 3 लाईन आहेत तिथे बसायला देतात, नाहीतर ज्यांच्याकडे जी फ्री ऑफ कॉस्ट आरती बघणार ते जरा मागे बसतात. आणि नेहमी ना त्या साईडला एक स्पेस आहे, मी त्याचा व्हिडिओ टाकेन, तिकडे बसायला देतात, पण आता सध्या दीपोत्सव चालू आहे म्हणून तिकडे बसायला देत नाही. मोस्टली 6ची आहे, पण आता मी 4 वाजता आलो तरी पण गर्दी खूप झालेली आहे. ही एवढी गर्दी आहे. बघू आपल्याला कोणता स्पॉट भेटतो आणि आपण कुठून बघू शकतो. तर लवकर येण्याचा फायदा हे बघा, इथे समोर होणार आहे आरती, आणि आम्ही इथे आधी जाऊन बसलेलो आहोत.
गंगा आरतीची यार लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. मस्त ट्राय म्हणेन मी तर. आणि लवकर या कारण खूप 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 म्हणत. आणि आरती झाल्यावरती लगेच निघू नका कारण जे भजनाचे जे व्हिडिओ बघाल ना जळेल तुमची. एवढं भारी होतं. हॅलो. तर आज माझा ऋषिकेशमध्ये आहे 4था दिवस. तर मी काल जे काय केलं तुम्ही बघितलं असालच. त्रिवेणी घाट नंतर मग मी बिटल्स कॅफेला गेली. बिटल्स कॅफे ना 2 आहेत. एक तपोवन साईडला तत् कॅफेच्या खाली आहे आणि एक जरा पुढे आहे. मला माहिती नव्हतं की मेन मोठं वेगळं आहे. 2 इथे आहे असं मला माहितीच नव्हतं कारण गुगल मॅपवरती टाकल्यावरती डायरेक्ट ते चाललेलं. तर आता 4थ्या दिवशी मी ठरवलेलं आहे 2-3 टेम्पल करायचं. मग बघू पुढे काय करता येईल. ठीक आहे. आणि हा वेदर खरंच खूप चांगला आहे फिरायला. तर येत असाल तर या आणि खूप मजा करा. बाकी जर तुम्हाला काही हवं असेल समजा कोणत्याही गोष्टी बद्दल तुम्हाला क्वेश्चन असेल डाऊट असेल तर कमेंट करा. मी सगळ्यांना उत्तर देईन. आणि सध्या माझा स्टे आहे इथे हॉस्टेलरमध्ये. थोडं वीकडेजला याल ना तर थोडं कमी रेटमध्ये तुमच्या गोष्टी सगळ्या होतील. स्टे बोला स्कूटी बोला. स्कूटीचे रेट आता 400 आहेत कारण वीकडे आहे. तर त्यानुसार बजेट ट्रिप मारायची असेल त्यानुसार तुम्ही तुमचं सगळ्या गोष्टी करा. ठीक आहे. बाकी काय लागलं तर मला नक्कीच कमेंट करा. मला इंस्टाग्रामवरती DM करा. जर व्हिडिओ लगेच हवा असेल रील सारखा तर तिकडे सुद्धा मला फॉलो करा. बाय. पोचलेली आहे कशी तरी भूतनाथ टेम्पलला. आणि या आधी मी गेलेली त्र्यंबकेश्वर टेम्पलला. तिथे पण तुम्हाला खूप शिड्या आहेत. चढायलाच लागतं वरती. आणि आता भूतनाथ टेम्पलला सुद्धा खूप शिड्या आहेत आणि गर्दी आहे. गर्दी आहे. अजून मला एवढं चढायचं आहे दाखवते. हे एवढं चढायचं आहे तर मी म्हणून आता इथे ब्रेक घेतलाय कारण थकवा लागतो यार. तरी पण आता मला खूप कमी लागलाय. मी नीट बोलू शकते. वाटतं की प्रॅक्टिस झाली आहे एवढं दिवस चालून चालून. जे भूतनाथ टेम्पल आहे त्याच्या खूप कथा आहेत. पण ऍक्च्युअल कथा काय आहे तुम्हाला सांगते की मी वाचून दाखवते. इथे लिहिलेलं आहे कि शंकर जी कैलाश से बारात लेकर दक्ष प्रजापति की पुत्री सती से ब्याह रचाने दक्ष के निवास स्थान कनकल के लिए आए. उन्होंने सोचा कि हमारी भूतों की बारात को देखकर ससुराल वाले डर जाएंगे, इसलिए रहने के लिए भूतों की बारात को रखने के लिए मणिकूट पे ही पर्वत पडलो यार. वाचा वाचलं. ठीक आहे. कळलं तुम्हाला आता काय. ऋषिकेश मध्ये ना 2 बिटल्स कॅफे आहेत. आता बसले ते एक आणि काल जे होतं तपोवनच्या इथे या साईडला. पण हे मला खूप छान वाटलं. तर तुम्हाला पुन्हा सगळ्या गोष्टी सांगते जर मी विसरली असेल तर स्टे साठी मी हॉस्टेलर स्काय यार्ड आणि बेड बस सांगेन. स्काय यार्डचा अजिबात नाही. आणि रेट विचाराल तर 500-600 जरा चेक करायच्या वेळी सगळीकडे रेट चेक करा कुठे कमी आहे. स्कूटी चार्जेस 400 कमीत कमी पण 500 तर घेणारच. आणि डिपॉझिट घेतात. काही जण 500 घेतात काही जण 1000 रुपये घेतात. आणि स्कूटीने सगळं आरामात फिरू शकता. आणि बाकीचे आयटी तरी त्याच्यात सांगितले असेल नसेल सांग
सांगितली तर माझी रील नक्की चेक करा. आणि हे सोडून सुद्धा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा. आणि जर तुम्ही जर मसुरीवरून ऋषिकेशला येताय तर मसुरीवरून देहरादूनला या, देहरादूनवरून मसुरीला या. ठीक आहे. आता मी जाते हरिद्वारला. तर बस, लोकल बस, कारण ह्या साईडला ना कॅब वगैरे काही येत नाही. तर मी राम झुला पण चालत जाणार, तो क्रॉस करून मग पुढे रिक्षा बघेन. ऋषिकेश वरून हरिद्वारला जात आहे तर 2 ऑप्शन आहेत. एक ऑप्शन आहे बस आणि एक ऑप्शन आहे ऑटो. तर ही अशी ऑटो येते 100 पर पर्सन आहे. बस तर माहिती नाही किती आहे, पण बस पण कमीच आहे. बस तुम्हाला ऋषिकेश बस स्टँड पासून मिळेल. 10 मिनिटावरती बस आहे. कारण मी काल जाऊन तिच्यावरून आले की कसं काय असतं. आता माझे बॅग आहे तर मी हरिद्वार स्टेशनला आलेली आहे, पोचली आहे. 100 रुपये घेतलेलं रिक्षावाल्याने आणि 1 तासामध्ये सोडलेलं आहे. आता तिथे क्लॉक रूम आहे. हे जे दिसत आहेत ते रेट आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसत आहेत की नाही, हे रेट आहेत. तर इथे ते बॅग ठेवणार, संध्याकाळी इथून माझी बॅग घेणार आणि मग निघणार.